टू विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत बोलणार आहे. यात रेल्वेची कनेक्टिव्हिटी ती खूपच कमी आहे. मराठवाड्यातून विदर्भाकडे यात खूप कमी ट्रेन्स धावतात. जास्तीत जास्त म्हणजे यात आहे, क्वचित आहेत, पण त्या विकली ट्रेन्स आहेत. म्हणजे जर औरंगाबाद झालं, जालना झालं, हे जे 2 जिल्हे आहेत यापासून वगळले जातात. म्हणजे इथून विदर्भाकडे जायला फक्त एकच ट्रेन आहे, ती पण राहते. फक्त त्यात पण ज्यांनाही त्या जिल्ह्यात एका जिल्ह्यापुरती ती मर्यादित आहे, ती ट्रेन्स मर्यादित आहे. तर या बाबतीत जर याचा विचार केला तर यात तोटा हाच आहे की वेळ खूप लागेल तुम्हाला याच्या बाबतीत, आणि प्रॉफिट आहे तिकीट हा दर खूप कमी मिळेल. त्यानंतर तुम्हाला जर ट्रेन्समध्ये जर गेले तर तुम्ही स्लीपर, AC आणि जनरल हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला मिळू शकतात. सोयीस्कर जाईल. ज्यांना ट्रॅव्हलिंग आवडते त्यांसाठी ही जी जर्नी आहे रेकमेंडेड आहे. पण ज्यांना लवकर पोचायचं आहे तर तुम्ही यापेक्षा बसचा वापर करू शकतात, हेही त्यात योग्य राहील. तर यापैकी मी आपल्याला 3 पर्याय घेऊन आलेलो आहेत. म्हणजे हे पर्याय जर तुम्ही हे केले, यूज केले, तर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला लवकरच पोहोचू शकतात. तर आपली सगळ्यात पहिली ट्रेन तर ती आहे देवगिरी एक्सप्रेस. ही जाते मुंबई CSMT वरून सिकंदराबादकडे. ही ट्रेन पण एक तुमच्यासाठी ऑप्शन बनू शकते. टुवर्ड्स ही तुम्ही औरंगाबादला सकाळी 4:30 वाजता पोचते, आणि जालना 5:10ला पोचते, परतूर 5:40, सेलू 6:20, मानवत रोड 6:45, परभणी 7:30 वाजता, आणि पूर्णा 8:10 वाजता पोचून जाईल. तुम्हाला पूर्णेला उतरायचं आहे, तिथून दुसरी ट्रेन आहे साधारणतः 9:30 वाजता. ही ट्रेन आहे 12765 अमरावती एक्सप्रेस. यात जर तुम्हाला या प्रॉफिटेड डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या जिल्ह्यात तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर वाशिम झालं, अकोला झालं, अमरावती झालं, या तिन्ही जिल्ह्यात तुम्ही आरामशीर जाऊ शकतात. ही साधारणतः वाशिमला 11:30ला पोचते, अकोला 1:30 वाजता, आणि अमरावती 3 वाजता ही पोचून जाईल. प्रॉब्लेम या ट्रेनचा हाच आहे की जो अमरावतीचा जो 3:10 वाजता आहे ती लवकर पण पोचते, कारण की ज्या ट्रेनचं जे लास्ट स्टेशन असतं त्याचा स्लॅग टाईम जास्त असतो. दुसरी ट्रेन आहे आपली काचीगुडा एक्सप्रेस कम पॅसेंजर. ही पण तुम्हाला औरंगाबादहूनही मिळेल, जालन्याहून मिळेल. औरंगाबादहूनही सकाळी 7 वाजता असते, जालन्याला 8:15 वाजता असते, परतूरला 9:15, सेलू 9:45, मानवत 10:15, परभणी जंक्शन 11:28 असते, पूर्णेलाही दुपारी 12:30 वाजता पोचून जाते. तिथून पुढची जी ट्रेन आहे ती तुमची 1:30 वाजता आहे साधारणतः. तिचं नाव आहे इंटरसिटी एक्सप्रेस. तिचा नंबर जो आहे 17641 इंटरसिटी एक्सप्रेस. ही पण ट्रेन चांगली आहे. जर तुम्हाला वाशिम, अकोला, अमरावती, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर बाजार, वरुड, ऑरेंज सिटी, नरखेड जंक्शन, आणि त्याच्यात जर नियर जर गोष्ट केली तर अमरावतीचं जे चिखलदरा वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे इथे तुम्हाला जायला ही ट्रेन सोयीस्कर पडेल. तसं तिकीट फेअर जे आहे तुम्ही रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बघू शकतात. ही जी ट्रेन आहे ही रेग्युलरसाठी ही रेग्युलर असते. यात तुम्हाला जनरल आणि AC हे 2 मिळतील. पण जी पहिली काचीगुडा एक्सप्रेस कम पॅसेंजर ही सगळ्या स्टेशनवर सांगतो, हे लक्षात घ्या. तिसरी आहे आपली CSMT बल्लाशाह नंदीग्राम एक्सप्रेस. ही एक्सप्रेस आहे ही औरंगाबाद झालं 11:30ला असते रात्री, जालन्याला 12:45, परतूर 1:30 वाजता, सेलू 2:04, परभणी 3:20, पूर्णा स्टेशन 4:05 पोचते ती, आणि हजूर साहेब नांदेड 5 वाजता. यात ही डायरेक्ट ट्रेन असल्यामुळे बदलायची गरज नाही. यात प्रॉफिट डिस्ट्रिक्टची गोष्ट झालं तर तुम्हाला जर इथून चंद्रपूरला डायरेक्ट जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात. चंद्रपूरजवळच ताडोबा अंधेरी टायगर रिझर्व जो प्रकल्प आहे त्याला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर ही ट्रेन मस्त राहील. तुम्ही 2 डेजची ट्रिप काढून हा सगळा